नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. घेऊया आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच भारत टॅक्सी या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. प्रवासी आणि चालकांसाठी वाहतुकीचा सुरक्षित आणि परवडणारा नवा पर्याय यामुळे उपलब्ध झालाय. पाहुयात याविषयीचा विशेष वृत्तांत. भारत टॅक्सीच्या माध्यमातून एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. तसंच मध्यस्थांची साखळी बाजूला सारून थेट चालक आणि प्रवासी यांना जोडणारी ही सुविधा आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. भारत टॅक्सी सेवेमध्ये पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी केवळ 31 रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर 21 रुपये असा काळी पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेला सुटसुटीत दर आकारला जाणार आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं. या नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे भूमिपुत्रांना आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी राज्य सरकारनं ॲग्रिगेटर धोरणाची चौकट आखून दिली असून संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचं नियंत्रण असणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई आणि पुणे या 2 महत्त्वाच्या शहरांमधून या सेवेचा पहिला टप्पा सुरू होत असून आगामी काळात ही सेवा राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. विठू माऊलीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून मोठा विकास केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच पंढरपूर कॉरिडॉरविषयी महत्त्वाची घोषणा केली. पाहुयात याविषयीचा हा वृत्तांत. पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प कुणावरही अन्याय न करता आणि योग्य पुनर्वसन करून पूर्ण केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ते आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं शासकीय महापूजा केल्यानंतर बोलत होते. मंदिर परिसरात भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प राबवला जात असून येत्या 2.5 वर्षात तो पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असं त्यांनी सांगितलं. कॉरिडॉर विकासामुळे स्थानिक व्यवसायाला चालना मिळेल, नागरिकांना घरं मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे काम पूर्ण झाल्यावर भाविकांची गर्दी वाढली तरी त्यांची व्यवस्था करण्यात अडचण येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांची तसंच शेतकऱ्यांची सेवा केली तरी ती सेवा विठुरायापर्यंत पोहोचते, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी सरकारनं जाहीर केली. सोबतच शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा आणि थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. आता घेऊया झटपट आढावा या आठवड्यातल्या आणखी काही महत्त्वाच्या घडामोडींचा. पुणे शहर आणि परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उन्नत वाहतूक मार्ग, पुणे शहराअंतर्गत येणारे रिंग रोड आणि बोगद्यांचं जाळं हे 3 प्रकल्प महत्त्वाचे ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुणे वाहतूक प्रकल्पांविषयीचं सादरीकरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. या 3ही प्रकल्पांसाठी लागणारी शासकीय जमीन पुणे महापालिका आणि पुणे महानगर विकास प्राधिकरण यांना देण्यासाठी एकत्रित शासन निर्णय काढण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा. तसंच रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक खासगी जमिनीच्या संपादनासाठी रोख मोबदला देण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. पालघर जिल्ह्यातल्या देवळी परिसरात होत असलेल्या गारगाई प्रकल्पामुळे मुंबई शहराच्या पाणी उपलब्धतेमध्ये वाढ होणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते गारगाई जलसिंचन आढावा बैठकीत बोलत होते. नागपूर शहराच्या सुनियोजित विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. महापालिकेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात शहरातल्या 476 सफाई कामगारांना कायम नियुक्तीपत्रांचं तसंच 103 युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते. नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांकामध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी राज्यानं विभागनिहाय आणि परिणामांचा विचार करून नियोजन करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते नीती आयोगाच्या शाश्वत विकास निर्देशांक आढावा बैठकीत बोलत होते. बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयानं व्हर्च्युअल रियालिटी रोड सेफ्टी टॅब लॅबची उभारणी केली. रस्ते अपघातामध्ये घट व्हायला हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
शासनानं अर्बन चॅलेंज फंड अभियानाची राज्यात सर्व 423 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यातून 44,800 कोटी रुपयांचे विकास प्रकल्प साकारणार असून यातून शहरांना आर्थिक स्वावलंबनाची नवी दिशा मिळणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवडाभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.